आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। मोबाईल वाले मागे या जरा, चला रेडी समोर पाहिजे काही गाडी भेटली असं जरा स्माइल करा, छान स्माइल करा इथे बा समोर 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 पाहिजे सगळे समोर चला। सम्राज्य माऊलींच्या कृपेने जगद्गुरु श्री संत तुकोबारायांच्या कृपा आशीर्वादाने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आदिगुरु छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने खऱ्या अर्थाने या ठिकाणी आदरणीय आमच्या भगिनी ताईंनी भव्य आणि दिव्य एक आदर्श सोहळा, एक आदर्श क्षण या ठिकाणी अनुभवला आहे आणि त्याच अनुषंगाने सर्व वार्डातील सर्व माता भगिनींनी त्याचा खूप आनंद घेतला। निश्चितच असं म्हणतात ना, शास्त्रामध्ये पुराणामध्ये वेदामध्ये भाग्य उदयना बहुजन्म समर्जितेनं, अनंत जन्माच्या भाग्याने या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतात। निश्चितच या ठिकाणी जाधवताईंच्या नशिबामध्ये ती गाडी होती आणि त्यांना ती प्राप्त झाली। असो, विश्व माऊलींच्या कृपेने संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने आमच्या आदरणीय भगिनी रेखाताई टिंगरे यांच्या जीवनामध्ये शिवनेरीची दिव्यता, राजगडाची भव्यता आणि पुरंदरची एकनिष्ठता त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्राप्त हो, अशीच अव्याहतपणे त्यांच्या हातून या जनतेची, या वार्डाची, आदर्श राष्ट्राची, या धर्माची सर्वांची अव्याहतपणे त्यांच्या हातून सेवा घडत राहो ईश्वर चरणी प्रार्थना करेल। पुनश्च एकदा ताई या ठिकाणी तापकीर परिवाराच्या वतीने आणि काळजे पाटील परिवाराच्या वतीने, या ठिकाणी सोनोने पाटील परिवाराच्या वतीने आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने, विश्व माऊली समितीच्या वतीने, न्यासाच्या वतीने आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, शांती, वैभव, यश, कीर्ती, संपत्ती प्राप्त हो माऊलीकडे मी प्रार्थना करेल। आणि ताई शुभम भवतु कल्याणम, शुभम भवतु कल्याणम, शुभम भवतु कल्याणम। रामकृष्ण हरी। आज या भव्य कार्यक्रमानिमित्त ताईने आपल्या वाढदिवसाला खूप मोठा कार्यक्रम ठेवलाय आणि ताई या दादरी गावच्या प्रथम जास्त मतदान घेण्यात नगरसेविका आहेत। त्यांना वाढदिवसाच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि त्या पुण्याच्या महापौर होण्याची माझी इच्छा। आज आपण कार्यक्रमाला आलेले आहे, तर आज इथे सौ रेखाताई चंद्रकांत टिंगरे यांचा आज त्यांनी कार्यक्रम ठेवलाय होम मिनिस्टरचा आणि आम्ही लहानपणापासून त्यांना बघतोय। आमच्या एरियामध्ये भरपूर त्यांनी कामं केलेली आहेत, भरपूर रोडची कामं केलेली आहेत, पाण्याच्या टाकींची कामं केलेली आहेत। सो लहानपणापासून आम्ही बघतोय त्यांना। तर आज त्यांचा वाढदिवस आहे, तर त्यानिमित्त त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। सगळ्या महिलांसाठी छान त्यांनी एक संधी ठेवली आहे, समोर येऊन छान त्यांना परफॉर्म किंवा छान त्यांना खेळ हे करण्यासाठी त्यांच्या रोजच्या कार्यातून थोडासा वेळ मिळून छान बक्षिसं वगैरे ठेवली आहे। छान उत्साह आहे सगळ्या महिलांमध्ये, ते बघून छान वाटतंय। रेखाताई टिंगरे यांना आमच्या खूप शुभेच्छा आहेत। आतापर्यंत आम्ही त्यांना वोट दिलेलं आहे, यापुढे त्यांनी भरपूर कामं केलेली आहे, त्यांच्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो। पुढे जास्तच काम लावतो। नमस्कार, मी चौधरी नगर मधील रहिवासी असून मी गेली 27 वर्ष सौ रेखाताई यांना ओळखते। आज त्यांच्या माध्यमातून या प्रभागाचा असा विकास झालाय की जेणेकरून महिलांसाठी जो पाण्याचा प्रश्न प्रभाग क्रमांक 1 मध्ये होता तो ताईंशिवाय कोणीच सोडलेला नाहीये। हे मी स्वतः परिस्थिती काढली आहे आणि त्यांच्या माध्यमातून तो पाण्याचा प्रश्न सुटलाय, याच्याबद्दल आम्हाला खूप खूप अभिमान आहे। त्याच्यामुळे आमची अशी इच्छा आहे की ताईंनीच आवर्जून यावं, कारण त्यांच्याशिवाय अजूनपर्यंत लेडीजचे प्रश्न कोणीच सोडले नाही आणि पाण्याचा प्रश्न हा फर्स्ट टाइम ताई निवडून आले आणि त्यांनीच सोडवलेला आहे। हे आम्ही आमच्या वतीने खूप खूप त्यांचे आभार मानतो, विशेषतः चौधरी नगरच्या महिला, कारण जे माझ्या घर एकदम सडावर होतं त्यावेळेस ते पाण्याची लाईन टाकत नव्हते, पण दादांनी बाउन्सर घेऊन रात्री 3 वाजेपर्यंत पाण्याची लाईन माझ्या घरापर्यंत टाकून दिली। त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते। धन्यवाद।
आपण कुणाच्या कार्यक्रमाला आले काय सांगा? मी रेखाताई टिंगरेंच्या कार्यक्रमाला आले. सर्वात पहिल्यांदा रेखाताई टिंगरेंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ताईंनी भरपूर कामं केलेली आहेत. ताईंसाठी आज खास आम्ही कार्यक्रमाला आलोय. ताईंना शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेलो आहे. ताईंनी आज म्हणजे पूर्ण धानोरी, विश्रांतवाडी, लोहगाव इकडे खूप कामं केली आहेत. त्यांच्यामुळे खूप विकास झालेला आहे धानोरीचा, लोहगावचा. यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. आणि ताईंचा खेळ, ताईंनी पैठणीचा खेळ ठेवला हे बघण्यासाठी आलो. सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज.